नमस्कार मित्रांनो. माझं नाव आशिष वेले. मला असं वाटतं सगळ्यांना व्यवस्थित दिसत असेल, सगळ्यांना माझा आवाज व्यवस्थित ऐकू येत असेल. काही अडचण असली तर नेचर केअर फर्टिलायझरचे ॲडमिनिस्ट्रेटर यांना मी विनंती करतो, की त्यांनी मला तसं सुचवावं. आज जवळ-जवळ 3 महिन्यानंतर परत तुमच्याशी संवाद साधण्याची ही संधी नेचर केअर फर्टिलायझरनी मला दिली, याबद्दल त्यांचे आधी आभार. मे महिन्यामध्ये याच्यापूर्वी 2दा मी तुमच्याशी संवाद साधला. एक होता बियाण्यांच्या संबंधी, दुसरा होता काही पोषण मूल्यांच्या संबंधी आणि जागतिक बाजारपेठेतल्या कशा-कशा संधी त्याच्यासाठी आहेत, त्याच्या संबंधी. हा आजचा जो तिसरा विषय मी तुमच्याशी बोलतोय, हे खरं म्हणजे आधी मांडलेल्या 2 विषयांच्या संदर्भात सध्याची जागतिक परिस्थिती आणि कोव्हिड-19च्या या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर शेतीमध्ये होत असलेले बदल आणि विशेषतः भारतातल्या शेतीमध्ये जे बदल होत आहेत, त्यात जागतिक पार्श्वभूमीवर तरुणांना काही वेगळ्या संधी असतील का? आणि गेल्या 50 वर्षातली साधारण परिस्थिती आणि येत्या 5 वर्षात त्याच्या परिस्थितीत काही फरक होईल का? यासंबंधी मी साधारणपणे 30 ते 40 मिनिटं तुमच्याशी बोलणार आहे. आजचं जे बोलणं आहे ते रेकमेंडेशन किंवा सूचना किंवा असं करा, असं केलं पाहिजे, अशी पॉलिसी आहे किंवा मी जसं बियाण्यांच्या किंवा न्यूट्रिशनच्या पोषणासंबंधी आणि जागतिक बाजारपेठेतल्या संबंधी बोलत होतो. त्याच्यात पूर्वाभ्यास, सध्याची परिस्थिती आणि काही नियमांना आधारित काय केलं जाऊ शकतं याच्यावर माझं पूर्ण विवेचन याच्या आधीच्या 2 सेशन्समध्ये होतं. यावेळचं विवेचन तसं त्या स्वरूपाचं नाहीये. याला मी ओपन डिस्कशन, ओपन थॉट्स, थॉट प्रोव्होकिंग प्रोसेस विथिन मायसेल्फ म्हणजे माझ्या स्वतःमध्ये जो विचार चालू आहे आणि गेली 10-12 वर्ष ज्या पद्धतीचं काम काही मोठ्या लोकांच्या सोबत मी करतोय, त्या लोकांसोबत काम करताना शेतकऱ्यांशी नाळ जोडलेली असताना, शेतकऱ्यांची एकूण परिस्थिती आणि त्यात होत असलेले बदल, या पार्श्वभूमीवर मी तुमच्याशी खरं म्हणजे संवाद किंवा हितगुज साधणार आहे. आता हे आत्ताच का करावसं वाटलं? असं जर समजा तुम्ही बघितलं, तर त्यातला महत्त्वाचा भाग असा आहे, की हे आत्ता करावंसं वाटण्याचं मूळ कारण, अगदी खऱ्या अर्थाने जर समजा म्हणाल, तर ते आहे आजची कोव्हिड-19ची परिस्थिती. आता कोव्हिड-19ची परिस्थिती असं जेव्हा मी म्हणतो, त्यावेळेला एक विशिष्ट पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. साधारण जानेवारीपासनं आत्तापर्यंत 2020 सालात जागतिक परिस्थितीत आणि भारतात मार्च मध्यापासून ते आत्ता सप्टेंबरपर्यंत म्हणजे तरी 5-6 महिने झालेच. या परिस्थितीचा जर विचार केला आणि ज्या काही आकडेवारी सरकार प्रसिद्ध करतं, त्या आकडेवारीला जर समजा तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल साधारणपणे सरकारचंच असं म्हणणं आहे, भारत सरकारचं, की जवळ-जवळ 13 कोटी स्थलांतरित मजूर हे विविध मोठ्या शहरातनं परत त्यांच्या छोट्या-छोट्या गावांमध्ये गेले. विविध राज्यात किंवा त्याच राज्यातल्या छोट्या गावात. म्हणजे मुंबईहून, कलकत्त्याहून, दिल्लीहून, पुण्याहून, अहमदाबादहून, बडोद्याहून अशी जी मोठी शहरं आहेत, जिथे हा लेबर फोर्स छोट्या-छोट्या गावातनं, विविध राज्यातनं समजा विदर्भाच्या बाबतीतला विचार महाराष्ट्राचा करायचा झाला, मराठवाड्याचा करायचा झाला किंवा अगदी यूपी, बिहार, ओरिसा, राजस्थानचा काही भाग इथला जर विचार करायचा झाला, तर जिथे फक्त शेती हा एकच मूळ व्यवसाय आहे आणि त्या मानाने इंडस्ट्रियलायझेशन किंवा इतर नोकरी किंवा व्यवसायाच्या सुविधा पुण्या-मुंबई इतक्या, अहमदाबाद इतक्या, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई इतक्या पूर्णपणे झालेल्या नाहीत. असा सर्व हा लेबर फोर्स आपलेच बंधू, भगिनी, नागरिक या देशातले हे मोठ्या शहरात गेल्या 50 वर्षात प्रचंड प्रमाणात आले, ज्याला आपण मायग्रंट लेबर्स असं इंग्लिशमध्ये म्हणतो किंवा स्थलांतरित मजूर. मित्रांनो, कोणी मला सांगेल का माझी स्क्रीन दिसतेय का व्यवस्थित सगळ्यांना? मला असं वाटतं दिसत असेल,
सगळ्यांना स्क्रीन. कोणी समजा जर मला पटकन हो म्हणून उत्तर दिलं तरी चालेल किंवा ऍडमिनिस्ट्रेशनच्या नेचर केअरच्या कोणी दिलं तरी सुद्धा चालेल. तर मग या परिस्थितीमध्ये काही वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे का? म्हणून दिसते विविध ऑर्गनायझेशन्स दिसते आहे ना? हो. ठीक आहे. अगदी जागतिक आरोग्य संघटनेपासून जागतिक शेती संघटनेपर्यंत आणि जागतिक शेती संघटना म्हणजे वर्ल्ड फूड ऑर्गनायझेशन पासून ते IFAD पर्यंत, इन्व्हेस्टिंग इन रुरल पीपल, इथपर्यंत सर्व लोक जागतिक स्तरावर याच्यावर प्रचंड विचार करायला लागले आहेत की रिटेनिंग ऑफ यूथ म्हणजे तरुणांना शेतीमध्येच काम करण्याची संधी यानंतर उपलब्ध होईल का, आणि ती तशी उपलब्ध जर समजा झाली तर काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला विचार करण्याची गरज आहे का, हा तो मूळ सगळा विचार आहे. आता जर समजा तुम्ही बघितलं तर मी एक साधारण जगाचा नकाशा तुमच्या पुढे ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये भारताचा नकाशा जास्त डार्क ग्रीन कलर मध्ये तुम्हाला दाखवला आहे आणि त्याच्या भोवती पाकिस्तान, बांगलादेश, थोडंसं श्रीलंका, थायलंड इथलाही काही भाग जास्त डार्क ग्रीन दाखवला आहे, कारण ज्याला आपण साधारणपणे भारतीय द्वीप समूह असं म्हणतो किंवा भारतीय शेती व्यवस्था साधारणपणे ज्या प्रकारची कॉमनली साधारण एकसारखीच जिथे आहे, अगदी थायलंड पासून पाकिस्तान, अफगाणिस्तान पर्यंत, बांगलादेश पासून श्रीलंका आणि संपूर्ण भारतामध्ये, तिथे साधारण असं दिसतं की शेतीचं साधारणपणे प्रचंड प्रमाणावर यांत्रिकीकरण झालेलं नाही. लँड होल्डिंग म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे असलेली किमान जमीन जी आहे ती खूप कमी आहे युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया किंवा इतर पाश्चिमात्य प्रगत देशांच्या तुलनेमध्ये. इथलं शेतीचं प्रमाण आणि इतर ठिकाणचं प्रमाण याचा सुद्धा जर थोडा बारकाईने विचार केला तर साधारण तशीच परिस्थिती, भारतासारखीच साधारण परिस्थिती ही आफ्रिकेमध्ये पण दिसते. त्याच्यामध्ये विशेषतः पूर्व आफ्रिका म्हणजे इथिओपिया, टांझानिया, केनिया, सुदान, मोझाम्बिक इथपर्यंत आणि थोडासा वेस्ट आफ्रिकेचा पार्ट अगदी घेतला तर नायजेरियापर्यंत साधारण ही भारताच्या शेतीसारखी परिस्थिती, म्हणजे लँड होल्डिंग प्रत्येक शेतकऱ्याचं कमी आणि त्या मानाने इंडस्ट्रियलायझेशन किंवा इतर व्यवसायांच्या सुविधा कमी आणि असल्या तर त्या शहरामध्ये केंद्रित. अशाच परिस्थितीमध्ये थोडंसं जर समजा बघितलं तर मग मी थोडा अभ्यास करायला ज्या वेळेला सुरुवात केली आणि गेली 10-12 वर्ष त्याच्यात मी काम करतोय, तर एशियातला भारत आणि आफ्रिकेतला समजा आपण केनिया हा मेजर फोकस ठेवला, नायजेरियाचा सध्या विचार नाही केला, तर या दोन देशांचे पहिल्या दोन याच्यामध्ये मी तुम्हाला त्यांचे फ्लॅग्स पण दाखवलेले आहेत. तर या देशांना धरून काही विचार करता येऊ शकतो का, आणि विशेषतः मग भारतीय द्वीपसमूहामध्ये आणि भारतातल्या शेतीमध्ये जी काही आजची परिस्थिती आहे याचा विचार कशा पद्धतीने करता येईल की जिथे तरुणांना परत काम मिळालं पाहिजे. आता हा विचार आत्ताच का, तर मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी हे लक्षात घ्या, हे जे 13 कोटी लोक मोठ्या शहरात गेल्या 50 वर्षात विविध कामाच्या निमित्ताने आले होते, ते आपलं शेतीचं काम सोडून, दूध दुभत्याचं काम सोडून, योग्य प्रमाणात पैसे मिळत नाही म्हणून कुठल्या तरी विशिष्ट पद्धतीच्या व्यवसायात, विशेषतः बांधकाम व्यवसायात किंवा कुठल्या तरी कारखान्यात मजूर म्हणून कामाला आले होते. आपली स्वतःची शेतीवाडी, वाडवडिलांनी करत असलेली शेतीवाडी आणि नातेवाईकांना सोडून. म्हणजे ही काही परिस्थिती त्यांच्यासाठी खूप आनंददायीच होती असं म्हणता नाही येणार, पण शाश्वतता ज्याच्यामध्ये मिळते ते मानव करतो आणि म्हणून हे सर्व लोक तिथे आले होते. आता ते परत गेले या कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये, इथले व्यवसायाची संधी गेल्यामुळे. मित्रांनो, आज आता सरकारचा डेटा असं सांगतो की याच्यातले 70% लोक अजून परतच आलेले नाहीत कामावर. म्हणजे अगदी 13 कोटी लोकांपैकी 10 कोटी लोक जिकडच्या तिकडेच अजून आहेत. यांना काम काय आहे मग? जर काम नव्हतं म्हणून ते आले होते आणि आता तिकडेच थांबले आहेत, तर यांना काम काय आहे? मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल, यांना आता जे काम शिल्लक आहे ते त्यांच्या उपजीविकेसाठी, जगाच्या आणि देशाच्या भल्यासाठी हे फक्त शेतीमध्ये आहे. मग आतापर्यंत 50 वर्षात या हरित क्रांतीच्या नंतर असलेल्या शेतीच्या कामात झालेले बदल आणि पूर्वीची शेती याची काही सांगड घालता येईल का? म्हणून मी त्याला असं म्हटलंय स्मार्ट फूड कन्सेप्ट. स्मार्ट फूड म्हणजे त्याला आपण स्मार्ट याचा अर्थ दिसायला सुंदर नाही. स्मार्ट म्हणजे आपण त्याला म्हणूया अद्यावत. अद्यावत अन्न. याचा अर्थ काय तो माझ्या पुढच्या प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला येईल. तर आता तुम्ही जर समजा बघितलं तर भारतामध्ये, केनियामध्ये, नायजेरियामध्ये, मी आफ्रिकेतला आणि भारताचाच का विचार करतो त्याचं कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं. तर भारतामध्ये जवळजवळ 159 किंवा 160 दशलक्ष हेक्टर जमीन ही मित्रांनो शेती योग्य आहे.
तसंच केनियामध्ये जवळजवळ 58 दशलक्ष आणि नायजेरियामध्ये जवळजवळ 84 दशलक्ष. या तीनही देशांचं जे त्या मानाने प्रगतीच्या मार्गावर आहेत पण पूर्ण प्रगत नाहीत, ही जर आकडेवारी बघितली ना मित्रांनो, तर तुमच्या लक्षात येईल ही शेतीयोग्य जमिनीची आकडेवारी आहे. हा शेतीयोग्य जमिनीचा आकडा हा युरोपमधल्या आणि लॅटिन अमेरिकेमधल्या कित्येक देशांच्या संपूर्ण क्षेत्रफळापेक्षा. तर असं जर समजा बघितलं तर या प्रगत देशांच्या संपूर्ण क्षेत्रफळाच्या आपल्या देशातलं शेतीयोग्य क्षेत्र इतकं प्रचंड आहे. तरीही आपल्याकडे हाय असं जर समजा असेल की आपल्याकडे शेतीमध्ये आपण तरुणांना पूर्ण गुंतवून ठेवू शकत नाही. आणि म्हणून मी मग त्याचा विचार करायला लागलो आणि माझ्या असं लक्षात आलं की भारतापुरता जर विचार करायचा झाला आज, फक्त भारतापुरता विचार, आता आपण इतर विचार करायलाच नको, आपण भारतापुरता विचार सध्या करूया. तर तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला स्क्रीनवर आता दिसत असेल की डाव्या बाजूला संपूर्ण भेगाळलेली जमीन आणि उजव्या बाजूला आपल्या देशातले संपूर्ण हे तरुण खुर्च्यांमध्ये बसलेले आणि प्रत्येकाच्या गळ्यामध्ये कुठल्या तरी सॉफ्टवेअर कंपनीत जसा घालायला देतात तसा बॅज, आणि सगळेजण आयदर नोकरीसाठी उत्सुक किंवा कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट कंपनीमधल्या इंटरव्ह्यूसाठी उत्सुक. हे आलेत कुठून मित्रांनो? हे सर्व तरुण आलेले आहेत त्यांची शेतजमीन सोडून. मग आज जर समजा पाहिलं तर भारताच्या बाबतीमध्ये संपूर्ण परिस्थिती अशी आहे की आयदर प्रत्येक तरुणाला इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, आयटी प्रोफेशनल व्हायचंय, म्हणजे कुठल्या तरी आयटीच्या कंपनीमध्ये जॉब घ्यायचा आहे. तो जॉब हा 10 ते 15,000 रुपये पगार देणारा असला तरी चालेल. पण स्वतःच्या शेतीमधनं मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा साधारणपणे समाजामध्ये याच्यात जास्त मान्यता आहे, अशा मुलांची लग्नही पटकन होतात असं दिसतं. तिथेच जायचंय प्रत्येकाला आणि आता तर ती संधी कमी झाली आहे. आणि हे सगळे तरुण परत कुठे गेलेत? आपापल्या गावात गेलेत. आणि आता ती संधी त्यांना शेतीतच शोधायला लागणार आहे. हीच परिस्थिती साधारणपणे तुम्हाला केनिया आणि नायजेरियामध्ये पण दिसते. उजव्या बाजूला हे सर्व तरुण, स्त्रिया, मुलं ही शेती क्षेत्र सोडून हे नोकरीच्यासाठी मोठ्या गावात म्हणजे नायजेरियामध्ये लागोसला, केनियामध्ये नैरोबीला असे जाताना दिसतात. आणि आपलं शेतीतलं स्वतःचं उत्पन्न सोडून. कारण काय? तर ते त्याला शाश्वत वाटत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. साधारणपणे एक मला वाटतं 15 वर्षापूर्वी स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशननी एक मोठा प्रोजेक्ट घेतला होता भारत सरकारच्या सोबतीने. आणि त्या प्रोजेक्टचं नावच आणि कामच त्याच्यामध्ये असं होतं की रिटेनिंग ऑफ यूथ इन ॲग्रीकल्चर. आणि त्याला प्रोग्राममध्ये आर्या असं म्हटलं आहे, अट्रॅक्शन अँड रिटेन्शन ऑफ यूथ इन ॲग्रीकल्चर. म्हणजे तरुणांना शेतीकडे आकर्षितही करायचं आणि त्यांनी शेतीकाम सोडून मोठ्या शहराकडे जाऊ नये अशी परिस्थिती शेतीमध्ये निर्माण करायची. तर ह्या आर्या त्याला असं म्हटलं आहे, अट्रॅक्शन अँड रिटेन्शन ऑफ यूथ इन ॲग्रीकल्चर, या विशिष्ट कार्यक्रमाअंतर्गत ज्या वेळेला मी स्वतः स्वामीनाथन फाउंडेशनच्या सोबतीने आणि गेली काही वर्ष आता युनिव्हर्सिटी ऑफ दब्रेचन हंगेरीमध्ये काम करत असताना आणि नायजेरिया आणि केनियामध्ये जी एक कंपनी काम करते त्यांच्या सोबतीने मी एक प्रोजेक्ट करायचा असा विचार केला आणि एक अभ्यास करायला सुरुवात केली. आणि त्या अभ्यासात साधारणपणे असं लक्षात आलं की सर्व या प्रगतशील देशांमध्ये म्हणजे भारत असो, केनिया असो, नायजेरिया असो, साधारण चित्र सारखंच दिसतं. म्हणजे काय आहे, एका बाजूला अनएम्प्लॉयमेंट आहे. मी या स्लाइड्स इंग्लिशमध्ये आहेत त्याच्यामुळे त्याचाच पोर्शन सगळा मराठीमध्ये साधारणपणे तुमच्याशी बोलतोय. तर एका बाजूला त्यांच्यामध्ये प्रचंड अनएम्प्लॉयमेंट आहे आणि दुसऱ्या बाजूला अनएम्प्लॉयमेंट आहे म्हणजे नोकरीची संधी पूर्णपणे मिळत नाहीये. पण तरुणांना, मुलांना आणि मुलींना शेती क्षेत्रात काम करायला आवडत नाहीये. आता अशी जर समजा परिस्थिती असेल तर त्याचा सामाजिक संदर्भ जरी घेतला तरी याच्यात काही बदल करता येईल का? असा जर समजा विचार केला तर तो अत्यंत मेजर भाग आम्ही प्रयोगामध्ये घेतला की भारतातले साधारणपणे एक 600 मुलांचा एक ग्रुप आणि नायजेरिया, केनिया आणि हंगेरी सुद्धा याच्यातला एक साधारणपणे 2000 तरुणांचा एक ग्रुप करून त्याचे काही छोटे छोटे ग्रुप्स जसे सेल्फ हेल्प ग्रुप असतात तसे करून विविध राज्यांमध्ये त्या त्या देशाच्या यांच्यासोबत काही काम करता येईल का, ज्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर स्किल, नॉलेज, त्याचं साधारण आर्थिक नियोजन कसं असावं याच्या संबंधी तो विचार आपण करावा. याच्यासाठी गेली काही वर्ष हे काम भारत सरकारच्या, स्वामीनाथन फाउंडेशनच्या आणि आफ्रिकेतल्या सुद्धा काही संस्थांच्या मदतीने सुरू झालं. त्यावेळेला जी गोष्ट लक्षात आली ती मित्रांनो फार महत्वाची आहे.
साधारणपणे ग्रीन रिव्होल्यूशनच्या गेल्या 40 ते 50 वर्षात काय झालंय, तर सर्व ठिकाणी मोनोकल्चर झालंय. मोनोकल्चर याचे अर्थ काय? एक पीक व्यवस्थापन. म्हणजे एकाच पिकाचं क्षेत्र सर्व देशात वाढलेलं दिसतं. म्हणजे पूर्वी आपल्याकडे ज्वारी, बाजरी, मका, सूर्यफूल, शेंगदाणा, तीळ, जवस हे सर्व क्षेत्र होतं. ते शेतकऱ्यांसाठी पण चांगलं पाहिजे, जे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल. तर शेतकऱ्यासाठी, ग्राहकासाठी आणि पृथ्वी तलावर सगळ्यात चांगलं असा जर विचार करायचा झाला, तर तो ज्वारी, बाजरी आणि ज्याच्यामध्ये पोषण मूल्य जास्त आहे, ज्याला स्मार्ट फूड म्हटलंय, याच्यामध्ये काही वेगळ्या संधी उपलब्ध होऊ शकतील का? आत्ताच्या परिस्थितीत हा अत्यंत महत्वाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे हे तरुण शेती सोडून जात आहेत आणि आता परत या कोविड-19च्या पार्श्वभूमीवर शेतीमध्ये आलेले आहेत. त्यांना ऊसाच्या, सोयाबीनच्या किंवा फक्त कपाशीच्या आणि गव्हा तांदळाच्या शेतीत आता गुंतवायचं, की स्मार्ट फूडच्या म्हणजे अद्ययावत अन्न विक्रीच्या प्रक्रियेमध्ये चांगल्या पोषण मूल्य असलेल्या अन्नद्रव्याच्या निर्मितीमध्ये गुंतवायचं, हा आत्ता खरा मोठा प्रश्न आहे. आणि मला खात्री आहे की तरुणांनी या अद्ययावत अन्न व्यवस्थेकडे जर लक्ष दिलं, तर हा स्मार्ट फूड कन्सेप्ट या कोविड-19च्या आजच्या पार्श्वभूमीवर जगाला वेगळं वळण देणार आहे. ज्याला सर्वजण न्यू नॉर्मल असं म्हणायला लागले. म्हणजे हे एक नवीनच वेगळी पण असामान्य परिस्थिती हीच सामान्य होत जाईल आणि पीक व्यवस्थापन बदलेल, लोकांचं राहणीमान बदलेल. लोक ज्या पदार्थांच्याकडे आजपर्यंत वेगळ्या पद्धतीने बघत होते, तेच अन्न पदार्थ आता पोषण मूल्य जास्त असल्यामुळे चांगले आहेत असं जर समजा लक्षात आलं, तर आपण जे खातो ते औषधासारखं झालं पाहिजे. औषध हे अन्नासारखं खाण्याची गरज पडू नये. म्हणून तरुणांना रिटेन करायचं असेल, शेतीत टिकवायचं असेल, तर शेती व्यवस्था बदलण्याची जी गरज निर्माण झाली आहे, त्या व्यवस्थेकडे सध्या सरकारचं पण लक्ष गेलंय. आणि म्हणून आत्ताच्या परिस्थितीमध्ये पंतप्रधानांची गेल्या 2-3 महिन्यातली तुम्ही जर काही भाषणंही ऐकली असतील, तर त्याच्यातही तुम्हाला हे जाणवलं असेल, भारतीय पोषण मूल्य व्यवस्थेवर प्रचंड मोठा भर सध्या मिनिस्ट्री ऑफ आयुष देते आहे. आणि त्या पोषण मूल्य व्यवस्थेमधूनच फक्त आता काय निर्माण होऊ शकतं कोविड-19च्या परिस्थितीत, औषधावर विसंबून राहण्याची गरज पडणार नाही. नुसतं व्हॅक्सिन येईपर्यंत थांबण्याची गरज पडणार नाही. तर रेझिस्टन्स पॉवर म्हणजे आपली प्रतिकारशक्ती वाढू शकते, योग्य पोषण मूल्य असलं तर. आणि या पोषण मूल्य व्यवस्थेच्या शेतीमध्ये जर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आणि तरुणांनी सहभाग घेतला, तर संपूर्ण चित्र येत्या 5 वर्षात तुम्हाला बदललेलं दिसेल. आणि म्हणून मग त्याच्यासाठी काय करण्याची गरज आहे? तर आपण तिथे आता थांबून त्या शेतीमध्ये जाण्याची गरज आहे, ज्याच्यामध्ये सीड कंपनीज, काही आंतरराष्ट्रीय वर्ल्ड बँकेसारख्या संस्था, हे सगळेजण त्याच्यामध्ये आता काम करत आहेत. आफ्रिका युनियन, काही मोठ्या मोठ्या बिनसंस्कारी सरकारी संस्था म्हणजे एनजीओज, याही त्याच्यामध्ये काम करतायत. तुम्हाला स्क्रीनवर आता खाली 2 स्लाइड्स दिसत असतील. एका स्लाइडमध्ये 2 पार्ट केले आहेत. एक काळ्या पार्श्वभूमीवर आहे आणि एक थोड्याशा आकाशी रंगाच्या पार्श्वभूमीवर आहे. त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, की तुमच्या साधारणपणे लक्षात येईल, की आज आपण म्हणजे इंग्लिशमध्ये वाचतो आणि मग तुम्हाला मराठीत सांगतो. यू वुड नीड टू ईट ट्वाइस ॲज मच ॲज 3 times as much fruit and 4 to 5 times as much vegetables to get the same amount of minerals as available in same foods in 1940. म्हणजे 1940 साली हरित क्रांतीच्या पूर्वी असलेली जी अन्नधान्य, द्रव्य, फळं, भाजीपाला उपलब्ध होता, तो खाल्ल्यानंतर जेवढं पोषण मूल्य, कॅलरीज आणि पोषण मूल्य आपल्या पोटात जात होतं, त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट अन्न खाल्ल्याशिवाय पोषण मूल्य आता होत नाही. म्हणजे सध्याच्या शेतीत होत असलेल्या रासायनिक शेतीतलं पोषण मूल्य कमी झालेलं आहे, हे अनेक पाहण्यांमधनं लक्षात आलेलं आहे. त्या संबंधीचा एक विशिष्ट पुरावा प्रोटीनचा किंवा प्रथिनांचा उजव्या बाजूच्या पार्टमध्ये मक्याच्या बाबतीतला सुद्धा तिथे दिलेला आहे. याचा अर्थ संधी कशात आहे? शेतीतली आत्ताची संधी ही कॅश क्रॉप मध्ये म्हणजे नगदी पिकांमध्ये जाण्याच्या ऐवजी पोषण मूल्य पिकांकडे जर शेतकरी आता वळला, तर पुढच्या 5 वर्षामध्ये तरुणांना तिथे मोठी संधी आहे, जी भारतापुरती मर्यादित नाही, तर जागतिक बाजारपेठेत ती मोठी संधी असेल. कारण भारताचं शेती योग्य क्षेत्र, पाण्याची उपलब्धता, उत्तम सूर्यप्रकाश हा आज भारताला
निसर्गदत्त मोठी देणगी आहे. मग त्याच्यासाठी प्रोफेसर स्वामीनाथन सारखे अतिशय मोठे, ज्याला फादर ऑफ इंडियन ग्रीन रिव्होल्यूशन म्हणतात, त्यांनी 1965 साली सांगितलं होतं, ग्रीन रिव्होल्यूशनची प्रोसेस चालू असताना वर्ल्ड काँग्रेसमध्ये आणि इंडियन काँग्रेसमध्ये, की भारतीय शेतकऱ्यांनी हरित क्रांतीमध्ये अयोग्य खतांचा आणि पेस्टिसाइडचा वापर केला तर 90 ते सालानंतर 2000 सालामध्ये भारतीय शेती ही बंजर होईल. हे 65 साली फादर ऑफ इंडियन ग्रीन रिव्होल्यूशननी सांगितलं होतं. तो आपण फक्त ग्रीन रिव्होल्यूशनच्या प्रोसेसवर टीका करण्याच्या ऐवजी शास्त्रज्ञांना हे कळत होतं, पण अतिवापर, अतिरंजित शेतीतील प्रचंड मोठ्या प्रमाणावर पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात झालेली ही प्रगतीची आस ही विरोधाकडे नेणारी आहे का, हे जेव्हा लक्षात आलं, त्यावेळेला आज आपल्याला मूळ व्यवस्था बदलते आहे आणि मेन स्ट्रीमिंग जे आहे ते पॉलिसी मेकिंग मधनं शेतकऱ्यांच्या सोबतीने. मला आनंद होतो की सरकारही जर करायला तयार आहे, तर आज परिस्थिती अशी आहे. वर्ल्ड बँकेच्या आधीच्या व्हाईस प्रेसिडेंट रिशेल यांनी असं म्हटलंय की आज नवीन संशोधनाची गरज नाही आहे, संशोधन खूप झालेलं आहे. त्या संशोधनाला आता ग्राउंडवर म्हणजे शेतीत उपयोगात आणण्याची गरज आहे. आता ते उपयोगात आणण्याची गरज आहे असं लक्षात आल्यानंतर मी स्वतः गेली 3 ते 4 वर्ष हंगेरीमध्ये, युरोपमध्ये बाजरीसारखं पीक जे भारतातलं आहे ते मी सेंट्रल आणि ईस्टर्न युरोपमध्ये घेऊन गेलो. ते बाजरीचं पीक आम्ही तिथे लावलं भारतीय मुलांच्या आणि मुलींच्या सोबत, आणि त्याच्यापासून स्मार्ट फूड तिथे डेव्हलप केलं, ज्याला लोहास असं म्हटलं आहे, लाईफस्टाईल ऑफ हेल्थ अँड सस्टेनेबिलिटी. म्हणजे प्रचंड मोठ्या जागतिक समूहामध्ये सध्या आपण जे अन्न खातो त्याबद्दल, आपल्या तब्येतीबद्दल आणि एकूण वेलनेस कन्सेप्ट बद्दल एक प्रचंड अवेअरनेस आलेला आहे. आणि त्याच्यामुळे लोक आता चांगलं अन्नधान्य, स्वच्छ अन्नधान्य, पोषण मूल्य देणारं अन्नधान्य खाण्यात जास्त लक्ष द्यायला लागलेले आहेत. फक्त शहरातले नाही, खेड्यातले सुद्धा. आज कितीतरी शेतकरी स्वतःच्या घरी खायला म्हणून सेंद्रिय शेतीतलं आपल्या छोट्या तुकड्यातलं खातात आणि विकायला म्हणून रासायनिक शेतीतलं विकायचं. ही संपूर्ण प्रक्रिया मित्रांनो आता बदलेल जर तरुणांनी याच्याकडे लक्ष दिलं. वी ऑल विल गेट एंगेज. म्हणजे आपण सर्व शेतकऱ्यांची तरुण मुलं ही आता पोषण मूल्य व्यवस्था असलेल्या शेतीकडे जर समजा गेली, तर जागतिक पातळीवर मोठ्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ दब्रेसेंनी आता इक्रिसॅट सोबत मोठा करार करून या पद्धतीची पोषण मूल्य व्यवस्था निर्माण होईल, ज्याच्यात भारत सरकारचा पण आपला महत्वाचा सहभाग असेल, अशी सुरुवात केलेली आहे. मग शेवटी मला असं सांगावंसं वाटतं की हे सगळं करत असताना आज जर समजा आपण विचार केला, तर मुख्य आपलं लक्ष कशाकडे पाहिजे, तर अशा पद्धतीचं चित्र जे आज कोविड-19च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेलं आहे, की आपोआपच तरुणांना आपल्या गावात जावं लागलं. मग त्यांना ती संधी शेती क्षेत्रात जर चांगलं काम करण्याची मिळवायची असेल, तर ते क्षेत्र तेच राहील, पण पीक व्यवस्थापन बदलेल, पिकांचं क्षेत्र बदलेल आणि पोषण मूल्य देणाऱ्या पिकांचं क्षेत्र. आज उदाहरणासाठी आपण घेऊया, बाजरीचं क्षेत्र भारतामध्ये मित्रांनो 9 मिलियन हेक्टर्स आहे. त्यातलं जवळजवळ 4.5 मिलियन हेक्टर एकट्या राजस्थानमध्ये आहे. उरलेलं 4.5 मिलियन हेक्टर महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये आहे. त्याचा स्पष्ट अर्थ तुमच्या असं लक्षात येईल, की जिथे पाणी कमी आहे, जिथे पेस्टिसाइड फर्टिलायझरचा वापर ज्या क्षेत्रांमध्ये जिथे जिथे कमी आहे आणि जिथे जमीन खराब झालेली नाही आणि जिथे गहू, तांदूळ, कपाशी या क्षेत्राचं उत्पादन जास्त प्रमाणात वाढलेलं नाही, तिथे आजही बाजरी घेतली जाते. आणि मग इन कन्क्ल्युजन शेवटी आपण असं म्हणू शकतो, की शेती योग्य इकॉनॉमी जर संपूर्ण शेतातली सुधारायची असेल, तर पीक व्यवस्थापन हळूहळू तरुणांना बदलावं लागेल आणि ते पोषण मूल्याकडे न्यावं लागेल. आता जर ते पोषण मूल्याकडे न्यायचं असं जर समजा आपण म्हटलं, तर ते नॅचरली कुठे गेलं? ते अशा पीक व्यवस्थापनामध्ये गेलं ज्याच्यामध्ये बाजरी, ज्वारी, नागली आणि पोषण मूल्य वाढवणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसं जर झालं तर टुडेज युथ म्हणजे आजचा तरुण, जो पुढच्या आयुष्यासाठीचा शेतकरी पण आहे आणि आपल्या देशाला स्वयंपूर्णतेकडे नेणारा हा तरुण इतर ठिकाणी नोकरी शोधण्याच्या ऐवजी पोषण मूल्य व्यवस्थेतनं शेती योग्य आर्थिक घडी ही वेगळ्या पद्धतीने बसवू शकेल, याची मला खात्री आहे. आता माझं बोलून झालं, पण खूप
शेतकऱ्यांच्या मनात किंवा अनेक सहभागी लोकांच्या मनात काही प्रश्न असतील, तर ते ह्याच सत्रामध्ये प्रश्नोत्तर स्वरूपाच्या मध्ये घेण्याच्या ऐवजी मला सहज असं वाटलं, की नेचर केअर फर्टिलायझरच्या फेसबुक लाईव्ह वरनं किंवा त्यांच्या फेसबुक पेजवर किंवा त्यांच्या फोन नंबरवर, जो फोन नंबर आहे 988-158-4160, इंग्लिशमध्ये रिपीट करतो, 9881584160, या नंबरवर तुम्ही मेसेजनी किंवा फोन करून ते प्रश्न जर टाकलेत, तर मला सर्वांशी हा शेतकरी संवाद जो नेचर केअरने ठेवलाय त्याच्यात परत सहभागी व्हायला आवडेल आणि पुढच्या सत्रामध्ये काही निवडक प्रश्नांवरच मग आपल्याला फक्त बोलता येईल. मी परत नेचर केअर फर्टिलायझरच्या मॅनेजमेंटचे आणि सर्व सहभागी शेतकरी मित्रांचे आणि इतरही माझ्या मित्रांचे आभार मानतो, की मला ह्या विषयावर तुमच्याशी हितगुज करण्याची आणि फेसबुक लाईव्ह तर्फे आणि या झूम कॉल तर्फे तुमच्याशी जोडून घेण्याची परत संधी मिळाली. म्हणून नेचर केअरचे आभार आणि आपल्या सर्वांचे पुनश्च आभार. सांगितल्याप्रमाणे त्या नंबरवर आपण सर्व आपले काही प्रश्न असतील तर कळवा, म्हणजे पुढचं सत्र प्रश्नोत्तराच्या ऐवजी तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी करायचं का हे ठरवता येईल. पुनश्च आभार, धन्यवाद आणि आपल्या सर्वांना नम्र विनंती आणि आवाहन, पोषण मूल्य शेती व्यवस्थेकडे वळा आणि तरुणांनी शेतीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद आणि आभार.